चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात रोज नवीन उच्चांकी गाठत असल्याचे चित्र दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 43 डिग्री इतकं पोहोचलं असून नागरिकाच्या अंगाची लाही होत आहे। दुपारी 12 ते 4 या दरम्यान खूपच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य चौकातले सिग्नल हे दिवसभर चालू राहत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे हे सिग्नल 12 ते 4च्या दरम्यान बंद ठेवण्याचंही नागरिकांचं मत आहे। विदर्भात उष्णता आणि उकाळा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। जगात उष्ण शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी शहराचे तापमान नवे रेकॉर्ड नोंदवत आहे। मार्च महिन्यात चंद्रपूरचे तापमान फार 37 ते 38 अंशांवर जवळपास असते। मात्र यावर्षी तापमान वाढले आहे। एप्रिलमध्ये तापमान 43 अंशावर पोहोचले आहे। एप्रिल आणि मे महिना चंद्रपूरकरांसाठी तापदायक ठरू शकतो अशी शक्यता प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली। मागील 100 वर्षातील रेकॉर्ड यावर्षी तुटण्याची भीती त्यांनी बोलून दाखवली आहे। ज्यात तापमानाचा पारा झपाट्याने चढत असून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे। पूर्वेकडील उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईत तापमान वाढले असून हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे। अरबी समुद्रात उच्च दाबाची स्थिती निर्माण झाल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे। परिणामी पूर्वेकडून कोरडे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। त्यामुळे किनारपट्टी भागात उष्णतेचा जोर अधिक जाणवत आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर भागांमध्ये देखील तापमान झपाट्याने वाढत आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या शहरात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे आणि येत्या 24 तासात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे।